सुंदर मनामध्ये भरली. काय ओळख काय तुझी? होय वा बाजूला वा म्हणते ना. आणि तू हे घ्यायचं आणि डोसायचं. आणि अजून एक सांगते, तुझ्या तोंडाचा डीजे ना बंद ठेवायचा. आजूबाजूला 4 माणसं आहेत त्याचं ध्यान ठेवायचं. आणि कसं आहे, तुझ्या डाएट मध्ये ज्यूस आहे आता, तेव्हा ज्यूसच प्यायचा. जेवण 1 तासाने मिळेल. ते डाएट मारा त्या मोहण्याच्या तोंडावर. दौलत मास्तर आहे ते तुझे. असले मास्तर पाहिलेचे 50 भेटत. काय फुकट शिकू राहिला का तुम्हाला? पण तरी बी शिकू राहिले ना तुला. ओ अक्काबाईचा तोरा. कॅसेट बंद करा आणि जेवण गरम करा. ओय मुकाट्याने हेच गिळायचे, कळलं का? आणि जरा ट्रेनिंग कडे लक्ष द्या. मोहन सर कुठे आहे, मोहन सर कुठे आहे असं फिरत होता ना गावभर कोकलत. आता ते आले तर नाटक सुरू झाली का तुझी? काय रे बाडदान्या, कायला शायनिंग मारतो रे? तुझा हात स्वभाव आहे ना, नडतो जिथं तिथं. आमचा स्वभाव नाही, आम्ही स्वतः पर्सनल मध्ये नडत असतो जिथं तिथं. आणि शायनिंग मारायचं तुम्ही आम्हाला नका सांगू. आम्ही जेव्हा शर्यत जिंकू ना तेव्हा तुम्ही मारत जाल ना शायनिंग सगळ्या गावात कोकलत, नाही का? आमचे दौलतराव जिंकले, आमच्या दौलतराव जिंकले म्हणून पूजेचा मान घ्याल ना, तेव्हा माराल ना तुम्ही शायनिंग, कळलं का? त्यामुळे नसलेलं डोकं नका चालू. सांगतो तेवढं करता. जोस त्या मोहण्याला म्हणा ट्रेनिंग आहे ना शर्यतीसाठी पाहिजे म्हणा. हे खाणं पिणं वगैरे आहे ना दात आल्यापासून येतं म्हणा आम्हाला. तेव्हा आता हा ज्यूस घ्या आणि घाला त्या मोहण्याच्या बोकांडी. होय घे म्हणा विटामिन डी. कार मुक्या विषय का है मटका कुल्फी. तुला काय दात काढायला बोलविलं का इथं? कर ना चालू. आव्या हा पोचली तू? हो. झोप आता, लय विचार करू नको. हो कशाचा? हेच माय ट्रेनिंगचा. नाही हा मी करतो सगळं व्यवस्थित, काही टेन्शन नाही. माहितीये मला. म्हणजे? नाही तूच म्हणला ना. हा बरं, आई बरी आहे ना? दिला का डबा तिला? दिला. आणि आप्पा? ते बी ठीक आहे. ठीक आहे, काळजी घे. तू बी. चल ठेवू का? ठीक आहे. लतिका भेटली ती कवा? आता. मग हा मी बोललो ना तिला पुण्याच्या ट्रेनरसाठी ट्राय करतोय. आब्याने फोन केला होता. ते पुण्याचा ट्रेनर वगैरे लई खर्चिक आहे, पण म्हटलं आपण करू काहीतरी मॅनेज. क्या यार, एक काम कर, तुला सांग तू खोटं बोलला म्हणून. अरे पण खोटं तर तू बोलला. अरे पण घरी सगळं सांगायची गरज आहे का विक्या? अरे हा बे बायको आहे ती तुझी. अरे नाहीये विक्या. म्हणजे मैत्रीण आहे जास्त. हा मग चांगलं ना ते. हे पाय विक्या, तू सगळं नको ना बोलत होती अशी. अरे टेन्शन घेते ती. तिला आता गिल्ट वाटू राहिलं की मोहन सर मला ट्रेन नाही करत आहेत. तिची काय चूक आहे त्यात? आणि मोहन सरांचं तरी कुठं चुकलं? त्यांचं चॉईस आहे ना बाई, बरोबर आहे त्यांचं. हार पण आब्या विक्या, तिला काळजीमध्ये टाकून टेन्शनमध्ये ठेवून मी शर्यत काय जिंकू नाही शकणार. ती म्हणे पाय, मान सांगावं जगाला, अपमान सांगावं मनाला. तसं आनंद सांगावं फॅमिलीला, टेन्शन सांगावं मनाला. कळतंय का? तिला उगं टेन्शन नाही द्यायचं मला. ती काय करणार आहे ट्रेनिंगमध्ये? काही करणार नाही, फक्त काळजी करत बसणार. मग जर काही करूच शकणार नाही तर कायला टेन्शन द्यायचं कोणाला? पाहू आपण काहीतरी. हा यार, पण ती मोहन सर का नाही म्हणते? याचं उत्तर आहे का आपल्याकडे विक्या? आता आपल्या हातात जे आहे ना ते करू आपण. हो बोललो 1-2 जणांची, पाहू होईल काहीतरी. फक्त तू काही करणला तिला सांग की म्हणा चुकून बोललो मी, काहीतरी गोळ झालाय म्हणा. हो
आर पण खरं वाटेल का तिला ते? वाटलं पाय विक्या, उगं तिला असं नको वाटायला. घर सोडलं, आता ट्रेनरसाठी B11 चालू यायची. टेन्शन घेईल ती उगा. तुला माहिती ना तिचा स्वभाव. हा बघ तुम्ही बोलतो काहीतरी. तुझा खांदा होईल बरा, काय टेन्शन नाही. आम्ही क्या ती मी चुकून बोललो. काय? तेच ट्रेनर बिनर म्हणजे मला नव्हतं माहिती आबेल ट्रेनर नकोय. मीच केलता पुण्याला फोन. तू मोहन सरांना तयार करावं म्हणून खोटं बोललो मी तुझ्याशी की आबे मी पुण्याच्या ट्रेनरसाठी ट्राय करतोय वगैरे. ते काही लई सिरियस बिरियस न घेऊ बर का. ओके. हा ठेवू का? हां. विक्या, मला माहिती आहे हा फोन तू नाही केला. अभ्याने तुला करायला सांगितलंय कारण मला टेन्शन येऊ नये. पण अभ्या, मला टेन्शन असणारच आहे कारण मला माहिती आहे ना तू किती प्रामाणिकपणे मेहनत करतोय. तुला फक्त करेक्ट गायडन्सची गरज आहे आणि तो मी मिळवून देणारच. काय बोलली? ओके म्हणली. ओके. हा ओके म्हणली. लवकर पटलं तिला. नाही विक्या, ओके म्हणली ना ती तुला. मी तू जे काय बोलला ना त्यातला एक शब्द बी तिला खरा वाटलेला नाही. लिहून घे. सज्जनराव, काय करू राहिले तुम्ही? सावकाश सावकाश, जेवढं झेपेल ना तुम्हाला तेवढंच करा. काय बापू, मला ना पीठ व्हायचंय ना. म्हणजे ना कसं आहे ना, चोर जर आले ना पुन्हा तर त्यांना ना एका बुट्टीतच आडवं करायचं मला. अरे घेशील हातपाय मोडून एखाद दिवशी. कहाला नसते उद्योग करीतो रे. अगं हाचे सगळीकडे ट्रेनिंगचं वार सुटलंय ना. हा मग मला ना फिट व्हायचंय, फिट. मला ना सलमान खान सारखी बॉडी बनवायची. मग राय बिन लग्नाचाच म्हातारपणापर्यंत. आज सकाळी सकाळी काय पण आबद्र बोलू नको, सांगून ठेवतो तुला. ठीक आहे, हा प्रसादला तिला द्या, ट्रेनिंग करतीन ती. हा देतो देतो. चालू दे तुमचं, सावकाश करा. जेवढं झेपेल तेवढं करा. तिला दिलं का प्रसाद? मी एवढी मेहनत करते त्याचं काय नाही का? लते, कुठं हरवली? काही नाही बापू. काय टेन्शन आहे का? नाही. लते, तू माझ्यापासून काहीतरी लपवते. काय लपवते? बापू, एक विचारू का? विचार की. तुम्ही जर एखादी गोष्ट मला दिली आणि जर ती मी अभ्याला दिली तर ती चोरी होणार का? नाही. तुम्ही जर मला म्हणलं की नको देऊ तरी बी? असं विचारणं चुकीचं आहे ग. म्हणजे असं पाय, मी तुला एखादी गोष्ट दिली आणि तू ती आभ्याला दिली. पण तू आणि आभ्या वेगळे नाहीच आहे ना. तुम्ही दोघं एकच युनिट आहे. जे तुझं आहे ना ते आभ्याचं आहे आणि जे आभ्याचं आहे ना ते तुझंच आहे. तू त्याची अर्धांगिनी आहे, म्हणजे अर्धा अंग. तर अर्ध्या अंगाने दुसऱ्या अर्ध्या अंगाला मदत केली तर ती चोरी कशी होईल? एकच अंग झालं ते. हे घे, तुझ्या आईने प्रसाद दिलाय. ट्रेनिंग नीट कर. जेवढं झेपल तेवढंच कर. आणि नको आजारी बिजारी पडू नको, नाही तर आम्हाला अजून एखादं नवीन नाटक करावं लागेल. चल निघू मी, रात्री बोलू.